नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलवर. मी सुबोध जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत इयत्ता 12वीची 5वी पोएम 2.5 फादर रिटर्निंग होम. फादर रिटर्निंग होम या पोएमचं लिखाण केलेलं आहे दिलीप चित्रे यांनी. त्यांचा जन्म झाला 1938 आणि मृत्यू झाला 2009 साली. बायोग्राफीमध्ये काय दिलं आता आपण डिटेलमध्ये बघूया. ही वॉज बोर्न अ सेलिब्रेटेड बायलिंग्युअल पोएट. बायलिंग्युअल म्हणजे काय, द्विभाषिक, दोन भाषांवर चांगलं प्रभुत्व असलेला कवी, अशा प्रकारे त्यांना ओळखलं जातं. ॲड ट्रान्सलेटर, तसंच ट्रान्सलेटरसुद्धा ते होते. विथ अ रिमार्केबल वर्क इन मराठी अँड इंग्लिश. कशामध्ये? मराठी आणि इंग्लिशमध्ये, म्हणजे द्विभाषिक ते होते. मराठीवर चांगलं प्रभुत्व होतं, त्याचबरोबर इंग्लिशवरही चांगलं प्रभुत्व होतं. आणि बरंचसं जे लिखाण आहे त्यांनी ते ट्रान्सलेट केलेलं आहे मराठी टू इंग्लिश किंवा इंग्लिश टू मराठी. हिज वर्सटाईल क्रिएटिव्हिटी extends to painting, filmmaking and his notable contribution as a magazine columnist. आता एक वर्सटाईल म्हणजे ऑलराऊंडर, अष्टपैलू अशा प्रकारचं त्यांचं आयुष्य होतं, अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांनी पेंटिंग, तसंच फिल्म मेकिंग, तसंच त्यानंतर मॅगझिनमध्ये कॉलमिनिस्ट म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं होतं. He received the prestigious Sahitya Academy Award both for poetry as well as for his well-known translation work, says तुका. Popular अभंगाज स्पिरिच्युअल पोएम्स बाय संत तुकाराम. त्यांना एक जो की भारताचा पुरस्कार आहे तो म्हणजे साहित्य अकादमी अवॉर्ड त्यांना मिळाला. प्रेस्टिजियस साहित्य अकादमी अवॉर्ड त्यांना मिळाला. कशासाठी? बोथ फॉर हिज पोएट्री, त्यांच्या पोएमसाठीच, त्याचबरोबर त्यांचे वेल नोन ट्रान्सलेशन जे त्यांनी केलंय ते म्हणजे कुठलं? सेज तुका. ओके, हे काय तर सेज तुका आहे, संत तुकारामांचे अभंग आहेत, त्यांनी काय केले ते ट्रान्सलेट केले. त्यासाठी त्यांना, त्याचबरोबर त्यांच्या स्वतःच्या पोएमसाठी त्यांना साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाला होता. एक त्यांचं अचिव्हमेंट आपल्याला सांगतील त्यांच्या आयुष्याचं. ही हॅड स्टार्टेड ट्रान्सलेशन ऑफ लिटररी वर्क ऑफ संत्स इन मराठी ॲट द एज ऑफ 16. 16व्या वर्षाचे असतानाच त्यांनी जे काही संत लोकांचे जे काही वर्क आहे, लिटररी वर्क, साहित्याचं लिखाण, ते त्यांनी मराठीतून कन्वर्ट करायला सुरुवात केली होती. एक्झाईल, alienation, self-disintegration and death are observed to be the major themes of his work. आता एक्झाईल असेल, अलिनेशन असेल, सेल्फ डिसइंटिग्रेशन असेल किंवा डेथ असेल, ह्या सर्व त्यांच्या काय तर मेजर थीम्स आहेत त्यांच्या वर्कच्या. एक्झाईल म्हणजे काय? हद्दपार करणे. ओके, बॅनिशमेंट ज्याला आपण म्हणू शकतो. अलिनेशन म्हणजे परकीयपणा, एक्सपिरियन्स ऑफ बिंग आयसोलेटेड इन ग्रुप, म्हणजे ग्रुपमध्ये राहूनच एकटं राहिल्यासारखं वाटणं, म्हणजेच काय आपण त्याला म्हणतो? अलिनेशन असं म्हणतो. त्याचबरोबर सेल्फ इंटिग्रेशन म्हणजे काय? एकांतवास, निराळं राहणं, म्हणजे असून सुद्धा वेगळं राहणं, एकत्र असून सुद्धा वेगळं राहणं, त्याला आपण म्हणतो सेल्फ. स्वतःच एक डिसइंटिग्रेट होणं म्हणजे समाजात न राहणं, स्वतःच न राहणं. ओके, त्याचबरोबर डेथ, मृत्यू, हे त्यांचे सर्व काय तर एक मेजर थीम्स आपल्याला सांगता येतील. दिस पोएम इज टेकिंग फ्रॉम अ ट्रॅव्हलिंग इन अ केज. आता ही त्यांची जी पोएम आहे ती कशातून घेतली गेलेली आहे? तर ट्रॅव्हलिंग इन अ केज या साहित्य संग्रहातून त्यांची ती पोएम घेतण्यात आलेली आहे. इट ड्रॉज अ पोर्ट्रेट ऑफ अ सब अर्बन कम्युटर. आणि या पोएममध्ये त्यांनी काय ड्रॉ केलं तर एक सब अर्बन म्हणजे काय? म्हणजे असा एरिया की जो अर्बन म्हणजेच नागरी किंवा आपण त्याला म्हणतो शहराच्या जोडून असलेला जो असतो एरिया, त्याला आपण काय म्हणतो? सब अर्बन असं म्हणतो. ओके, उपनगरीय ज्याला आपण म्हणता येईल. म्हणजे या पोएममध्ये त्यांनी काय केलं तर एक कम्युटर म्हणजे काय? कम्युटर म्हणजे बघा काय असतं तर कम्युटर म्हणजेच नियमित काम करण्यासाठी काही लोक जे घराच्या बाहेर जातात आणि घराच्या बाहेर जाऊन जे प्रवास करतात त्यांना आपण काय म्हणतो? कम्युटर असं म्हणतो. ओके, तर हे सब अर्बन एरियातला जो व्यक्ती आहे त्याला त्यांनी या पोएममधून दाखवलेलं आहे. इट डिपिक्ट्स हिज डल, मोनोटोनस, एक्झॉस्टिंग अँड इक्वली पिटिएबल डेली रुटीन. या पोएममध्ये त्यांनी डिपिक्ट केलं काय? त्यांची डल म्हणजे निरसवानं, कंटाळवानं, त्याचबरोबर मोनोटोनस म्हणजेच त्यालाच आपण डल किंवा नीरस म्हणू शकतो. त्याचबरोबर एक्झॉस्टिंग म्हणजे थकवा आणणारं. ओके, टायर्ड ज्याला आपण म्हणता येईल. आणि इक्वली पिटिएबल,
पिटिएबल म्हणजे करुणाजनक, एकदम करुणामय असा प्रकारचं त्यांचं डेली रुटीन त्या या पोएममधून सांगण्याचं काम लेखकाने केलं किंवा पोएटने केलं आपल्याला दिसून येईल. निरस असं कंटाळवाणं अशा प्रकारचं आयुष्य दाखवण्याचं काम, ही डेली रुटीन दाखवण्याचं काम ह्या लेखकाने केलं आपल्याला सांगता येईल. इट डिस्क्राइब्स अ फोर्स एलिनेशन ॲट होम. त्याचबरोबर ह्या एक फोर्स एलिनेशन मी तुम्हाला सांगितलं की परकेपणा म्हणजे ग्रुपमध्ये राहून सुद्धा एकटं राहणं, अशा प्रकारची फिलिंग्स असणं, त्याला आपण काय म्हणतो आयसोलेशन, एक्सपिरियन्स ऑफ बिंग आयसोलेटेड इन ग्रुपमध्ये राहूनच एक आयसोलेट राहण्याची फिलिंग असेल त्याला आपण काय म्हणतो एलिनेशन असं म्हणतो. मग हिच्यात काय दिलं बघा त्यांनी, ह्या पोएममध्ये काय दाखवलं त्यांनी, इट डिस्क्राइब्स अ फोर्स एलिनेशन ॲट होम. घरात राहून सुद्धा एक वेगळं राहणं आहे की नाही हे दाखवण्याचं काम या पोएममध्ये केलेलं आहे. विच इज रिफ्लेक्टेड थ्रू द स्टेल फूड अँड लॅक ऑफ शेअरिंग. आणि कशातून डिस्क्राईब होतंय तर स्टेल फूड म्हणजेच काय शिळं अन्न, ओके, तसंच लॅक ऑफ शेअरिंग आणि इतरांसोबत न बोलणं, कुठल्या प्रकारचं शेअरिंग नाही, आलं का आपल्या कामामध्येच बिझी होऊन जाणं. आपण याच्यातून सांगू शकतो की एक फोर्स एलिनेशन आपलं दिसून येतं त्या व्यक्तीचं, त्या कम्युटरचं, जो या पोएममध्ये दर्शवलेला आहे. His children refuse to share their joy and sorrow with the hardworking father who as a result is forced to retire into the solitude. त्याची जी मुलं असतील ते काय करत नाही, त्यांचा आनंद त्यांचं दुःख काय करत नाही, त्यांच्या वडिलांसोबत काय करत नाही. हार्डवर्किंग म्हणजेच काय खूप काम करणारे जे वडील असतील त्यांच्यासोबत ते शेअर करत नाही. कारण काय तर बिकॉज हिज फादर म्हणजे त्यांचे जे वडील असतील ते हू ॲज अ रिझल्ट इज फोर्स टू रिटायर इन टू सॉलिट्यूड. कारण ते नेहमीच काय असतात तर फोर्सिबली म्हणजे स्वतःला ते कसे तर एकांतवासात ठेवतात किंवा मग ते इतरांसोबत काय करत नाही, लॅक ऑफ शेअरिंग करत नाही. त्यामुळं मुलंसुद्धा काय करत नाही, त्यांचा आनंद त्यांचं दुःख काय करत नाही, त्यांच्या वडिलांसोबत शेअर करत नाहीत. सॉलिट्यूड म्हणजे एकांतवास, एकाकीपणा. This very painful loneliness is a symbol of man's isolation from the materialistic man-made world. याचा अर्थ असा होतो की या पोएममधून काय केलंय तर एक माणसाचं आयसोलेशन, मॅन्स आयसोलेशन फ्रॉम मटेरियलिस्टिक वर्ल्ड. मटेरियलिस्टिक म्हणजे काय, जे काही भौतिक जग आहे जे मानवानं बनवलेलं आहे त्यामध्ये तो कसा एकटा राहतोय हे सांगण्याचं काम या पोएममध्ये केलेलं आपल्याला सांगता येईल. तर आपण आता सुरुवात करतो आहोत पोएमला. फादर रिटर्निंग होम खूप छान अशी पोएम आहे आणि खूप छान असा मेसेज आपला दिसतो की लोक हे जगामध्ये कसे एकटे झाले आहेत, म्हणजे सगळ्या गोष्टी असून सुद्धा लोक कसे एकटे झाले आहेत किंवा कामाने कसे त्यांना एकटे केले हे आपण या पोएममधून शिकणार आहोत. तर सुरुवात करूया. फादर रिटर्निंग होम, वडिलांचा परतीचा प्रवास. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन. माझे वडील हे काय करतात तर रोज लेट इव्हिनिंग ट्रेन म्हणजे जी काही शेवटची ट्रेन. चला तर मग सुरू करूया. फादर रिटर्निंग होम अंडरस्टँड करूया पोएम. अतिशय छान पोएम आहे, वाचतोय मी आणि तसंच मी एक्सप्लेन सुद्धा करतो. एकंदरीत 2 स्टांजाज या पोएममध्ये आहेत. तर पहिला स्टांजा आपण बघूया. आतापर्यंत मला कुठल्या प्रकारची रायमिंग स्कीम या पोएममध्ये सापडलेली नाही, तर आपण या पोएमला फ्री वर्ड्स असं म्हणू शकतो. बघा. My father travels on the late evening train, standing among silent commuter in yellow light. Suburbs light slide past his unseeing eyes. His shirt and pants are soggy and his black raincoat stained with mud and his bag stuffed with books is falling apart. सुरुवातीच्या लाईन बघूया अगोदर काय म्हणतायत. My father travels on the late evening train. म्हणजे माझे वडील जे आहेत ते रोज काय करतात तर लेट इव्हिनिंग म्हणजे जी काही लेटची ट्रेन आहे शेवटची त्यामध्ये ते काय करतात प्रवास करतात. म्हणजे याचा अर्थ असा आपण घेऊ शकतो की त्याचे वडील किती काम करतायत, लेखकाचे वडील जे आहेत ते किती काम करतायत म्हणजे सकाळपासून ते काम करतायत आणि लेट इव्हिनिंग म्हणजेच संध्याकाळची जी काही लेटची ट्रेन आहे त्या ट्रेनने ते प्रवास करतात. स्टँडिंग अमंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. आणि इतकं काम करून सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून आणि शेवटच्या ट्रेनने जाऊन सुद्धा त्यांना काय करावं लागतं तर स्टँडिंग म्हणजे त्या ट्रेनमध्ये सुद्धा त्यांना बसायला जागा नाही किंवा मग रिलॅक्स व्हायला जागा नाही, त्यांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो. अमंग सायलेंट कम्युटर्स आणि त्याच्यासोबत जे प्रवास करणारे लोक आहेत म्हणजे त्यांच्यासोबत जे प्रवास करणारे लोक आहेत ते सुद्धा कसे सायलेंट कम्युटर्स आहेत, म्हणजे जे बोलत नाही किंवा मग जे विचारांची देवाणघेवाण करत नाही अशा लोकांसोबत त्यांना प्रवास करावा लागतो.
कम्युटर्स म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की बुवा नियमितपणे जे काम करण्यासाठी एखादा व्यक्ती एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतो त्याला काय म्हणतात, कम्युटर असं म्हणतात. आणि या कम्युटर सोबत त्यांना काय करावं लागतो, प्रवास करावा लागतो. आणि ते कसे सायलेंट आहेत, ते एकमेकांशी बोलत नाहीत. इन द येलो लाईट, आणि त्या ट्रेनमधला जो येलो लाईट आहे त्या प्रकाशात त्यांना प्रवास करावा लागतो. आणि तो येलो लाईट आहे तो कसा आहे, तो सुद्धा कसा आहे, कंटाळलेला आहे, कंटाळवाणा. म्हणजेच आपण म्हणू शकतो की जो येलो लाईट आहे तो कसा आहे तर नीरस आहे, मोनोटॉनस, कंटाळवाणा, डल अशा प्रकारचा लाईट तो आहे. सबअर्ब्स स्लाइड पास्ट हिज अनसिंग आईज, आणि जे काही सबअर्ब्स त्या प्रवासामध्ये ज्या काही त्यांना सबअर्बन एरिया दिसतोय, आणि ज्यावेळेस ट्रेन मूव्ह होती त्यावेळेस त्या सगळ्या स्लाइड्स त्यांच्या डोळ्यासमोरून जात आहेत, परंतु त्यांचे डोळे त्या गोष्टींना बघत नाही आहेत, कारण निरंतर रेग्युलरली त्याच गोष्टीने ते प्रवास करतायत, त्याच गोष्टी त्या बघतायत. त्यामुळे ते सबअर्बन म्हणजेच त्या खिडकीच्या बाहेर जो काही सबअर्बन एरिया आहे ते बघत नाहीत. His shirt and pants are soggy and his black raincoat stained with mud on his back stuffed with books is falling apart. आता त्यांचं जर शर्ट आणि पॅन्ट असेल ते कसे तर सॉगी म्हणजे कसे तर ओलसर किंवा वेट, भिजलेले आहेत पाण्याने. अँड हिज ब्लॅक रेनकोट स्टेन विथ मड, आणि त्यांचा जो काही रेनकोट आहे ब्लॅक कलरचा तो कसा झालेला आहे तर भरलेला आहे, कशाने, मड म्हणजे काय, चिखलाने तो भरलेला होता. अँड इज बॅग स्टफ विथ बुक्स इज फॉलिंग अपार्ट, आणि त्यांची जी बॅग आहे ती पूर्णतः कशाने भरलेली तर गच्च भरलेली, कशाने तर पुस्तकाने ती पूर्णतः गच्च भरलेली आहे. इज फॉलिंग अपार्ट म्हणजे तुटेपर्यंत ती काय झालेली तर गच्च भरलेली आहे. या लाईनमधून आपल्याला असं दिसतं की त्यांचा जो ब्लॅक रेनकोट म्हणजे त्यांचं जे आयुष्य ते पूर्णतः डल झालेलं आहे, म्हणजे त्या कलर सारखं ब्लॅक रेनकोट सारखं त्यांचं सगळं आयुष्य भरलेलं आहे. आणि पुढची जी शब्द आहेत ते म्हणजे कुठले, हिज बॅग स्टफ विथ बुक्स इज फॉलिंग अपार्ट, आणि त्यांची जी बॅग आहे ती अशी भरलेली की तुटेपर्यंत ती बॅग पुस्तकाने भरलेली, म्हणजे ते कसे तर स्कॉलर आहेत किंवा मग एज्युकेटेड आहे, आपल्याला या लाईन म्हणून समजून येतं. त्या रोजच्या प्रवासाने ते दमलेले सुद्धा आहेत. हिज आईज डीम्ड बाय एज fade homeward through the humid monsoon night. इथे लेखक काय सांगतोय तर त्यांचं एज, ओल्ड एज सांगण्याचं काम करतोय. हिज आईज डीम्ड बाय एज म्हणजे त्यांचे जे काही डोळे असतील ते काय झालेले तर कुठेतरी डीम झालेले आहेत किंवा अंधुक झालेले आहेत. कशामुळे तर त्यांच्या ओल्ड एजमुळं. म्हणजे लेखक आता इथे त्यांच्या वडिलांचं ओल्ड एज बद्दल सुद्धा माहिती सांगतोय. ओल्ड एज असून सुद्धा ते काम करतायत आणि इतका प्रवास करत आहेत. फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट, आणि त्या ह्युमिड मान्सून म्हणजे जे काही ह्युमिड अशा प्रकारचं वातावरण आहे, ओलसर असं वातावरण आहे, दमट असं वातावरण आहे, त्या वातावरणाच्या रात्रीमध्ये त्यांना काय तर घराकडे त्यांना जायचंय. म्हणजे एकदम सुकून ते गेलेले आहेत. फेड म्हणजे सुकून जाणे, सुकून गेलेत आणि त्या सुकलेल्या वातावरणात त्या ह्युमिड अशा मान्सून नाईटमध्ये त्यांना तर आता कुठं जायचंय तर घराकडं जायचं आहे. Now I can see him getting off the train like a word dropped from a long sentence. अतिशय सुंदर अशा प्रकारचं वाक्य बघाय. Now I can see him getting off the train म्हणजेच मी त्यांना बघू शकतो की ते कसे ट्रेनला काय करतायत तर ट्रेनमधून उतरतायत. लाईक अ वर्ड, कशासारखं, लाईक अ वर्ड ड्रॉप फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. जशा प्रकारे जे काही लॉंग सेंटेन्स असेल त्यातून एखादा वर्ड कमी केला जातो तशा प्रकारे काय तर ते सुद्धा या लोकांच्या गर्दीतून काय होत आहेत तर निघून जात आहेत. आणि त्यांचं महत्त्व त्या गर्दीला नाहीये, तर त्या गर्दीतून जशा प्रकारे ते निघून जात आहेत, लाईक अ वर्ड एका शब्दासारखं ते काय होत आहेत तर त्या गर्दीतून कमी होत आहेत. इथे एक तुम्हाला सिमिली हा अलंकार दिसून येईल बघा, लाईक अ वर्ड ड्रॉप फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. ही जी लाईन आहे ती काय तर एक सिमिली, फिगर ऑफ स्पीच आपला सांगता येईल. कम्पॅरिझन केलेलं आहे त्याच्या वडिलाला त्यांनी कशासोबत तर एका शब्दासोबत, एका वर्ड सोबत. ज्याप्रमाणे एका लॉंग सेंटेन्समधून काय केलं जातं तर एखादा वर्ड ड्रॉप केला जातो, तशा प्रकारे ते त्या लेखकाचे वडील सुद्धा काय होतात तर त्या ट्रेनमधून त्या गर्दीतून निघून जात आहेत आणि त्या गर्दीला त्यांच्या जाण्याचा काहीही परिणाम होत नाही असं तो सांगतोय. He hurried across the length of the grey platform, crosses the railway line, entered the lane. His chappals are sticky with mud, but he hurried onward. आता इथं
पोएट काय सांगतोय की तो हरीड म्हणजे तो आता ट्रेनमधून उतरला, त्याचे वडील काय झाले तर ट्रेनमधून उतरले. ही हरीड अक्रॉस द लेंथ ऑफ ग्रे प्लॅटफॉर्म. ग्रे प्लॅटफॉर्म म्हणजे काय तरी तर सिमेंटचा जो काही रोड असेल, इट इज अ ग्रे ड्यू टू सिमेंट. आता जो प्लॅटफॉर्म आहे तो ग्रे आहे, कशामुळे तर सिमेंटमुळे. हिअर ग्रे सजेस्ट ओल्ड एज, डलनेस, सॉर्डिडनेस ऑफ फादर्स एज. ते काय होतात तर त्या प्लॅटफॉर्मवरून निघतायत त्या ग्रे कलरच्या आणि क्रॉस द रेल्वे लाईन, आणि रेल्वे लाईन क्रॉस करून इंटर ऑन द पाथ, इंटर ऑन द लेन. लेन म्हणजे काय, रस्त्याला ते लागतायत. रेल्वे लाईन सोडून ते आता कशाला लागलेत, रस्त्याला लागलेत. ही चप्पल्स आर स्टिकी विथ मड, आणि त्यांची चप्पल जी काय तर ती भरलेली आहे कशाने, मडने. बट ही हरीड ऑनवर्ड, परंतु ते पुढे चाललेले आहेत, कारण त्यांना कुठं जायचंय तर घरी लवकर काय काय व्हायचंय, त्यांना पोहोचायचं आहे. म्हणजे या जगाचा जर प्रवास करता आहेत ते त्या ट्रेनने, त्या ट्रेनमधून त्यांना लवकर उतरून कुठं जायचंय तर घरी जायची त्यांना घाई झालेली आहे. हरीज हे शब्द ते 2 वेळेस आलेला आहे, म्हणजे याचा अर्थ आहे की त्यांची ओढ दिसते घराकडे जाण्याची, त्यांना लवकरात लवकर कुठं जायचंय तर घरी जायचं आहे. त्याची चप्पल जरी स्टिकी असेल, कशी असेल, चिकटणारी असेल किंवा खराब असेल, कशाने त्या चिखलाला ती चिटकत असेल, तरी पण त्यांना कुठं जायचंय तर घरी जायचं आहे. हे जे काही डल अशा प्रकारचं किंवा मग आपण तर म्हणू शकतो मोनोटोनस असं वातावरण आहे, एक्झिस्टिंग असं वातावरण आहे, या वातावरणातून त्यांना कुठं जायचंय तर घरी जाण्याची घाई झालेली आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारचा सुंदर पहिला स्टांजा आपण अभ्यासलाय. तर आता आपण काय करतो, आता सेकंड स्टांजाकडे बोलतोय. तर पहिल्या 2 लाईन मी वाचतोय बघा. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी, इटिंग अ स्टेल चपाती, रीडिंग अ बुक. घरी परतल्यानंतर मी बघतो की ते रोज काय करतात, एक वीक टी म्हणजेच अशी एकदम छान अशा प्रकारची टी ते पित नाहीत, किंवा मग ते टी चहा घरी आल्यानंतर पितायत. इटिंग अ स्टेल चपाती, त्याचबरोबर शिळी चपाती. स्टेल म्हणजे काय, शिळं अन्न, शिळी चपाती ते खात आहेत आणि पुस्तक वाचतायत. मग यातून सुद्धा आपला त्यांचा लोनलीनेस दिसतोय, म्हणजे त्या ट्रेनने ते प्रवास करून घरी आले तरी ते किती अलोन आहेत हे आपल्या इथं दिसून येईल. म्हणजे ते एक वीक टी पिण्याचं काम करतायत, त्याचबरोबर स्टेल चपाती आणि रीडिंग अ बुक, म्हणजे एवढं करून ही वीक टी पिऊन सुद्धा, एक शिळ्या चपात्या खाऊन सुद्धा ते कसे तर आपलं कॉन्सन्ट्रेशन त्या पुस्तक वाचण्यावर करतायत. म्हणजेच याच्यातून आपल्याला दिसतंय की त्याच्या फॅमिली मेंबरला सुद्धा त्यांची काही नाही तर काळजी आपल्या इथे दिसून येणार नाही. पुढे बघा काय दिसतंय. ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्पलेट मॅन्स entrenchment from a man-made world. He goes into the toilet to contemplate man's estrangement from a man-made वर्ड. आणि ते काय करतात तर विचार करण्यासाठी. आता कंटेम्पलेट म्हणजे काय, थिंक डीपली, एकदम ते काय करतात टॉयलेटमध्ये जातात, ते विचार करतात. थिंक डीपली म्हणजे खूप गहन विचार करतात. मॅन्स इस्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड. आणि कशाबद्दल विचार करतात तर ते जे की मॅनचं इस्ट्रेंजमेंट म्हणजे इस्ट्रेंजमेंट मीन्स अलायनेशन, एकांतवास. माणूस जो काही एकांती राहतो आहे त्याबद्दल ते काय करतात तर विचार करतात. किंवा मग ॲलिनेशन म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे, ॲलिनेशन म्हणजे काय तर परकीयपणा, म्हणजे सोबत राहून सुद्धा असं एक वेगळ्या प्रकारे राहणं, त्याला आपण काय म्हणतो, ॲलिनेशन असं म्हणतो. तर लेखकाचे वडील जे असतील ते सुद्धा काय करतात तर त्याबद्दल विचार करतात की समाजात राहून किंवा मग या घरात राहून सुद्धा ते कसे तर ॲलिनेशन किंवा परकीय झालेले आहेत. कारण ते रेग्युलरली घरी येतात आणि स्वतःची कामं करतात, परंतु इतरांना, घरातल्या फॅमिली मेंबरला सुद्धा त्यांची काही नाही तर काळजी दिसून येत नाही. आणि तो विचार ते त्या टॉयलेटमध्ये करतायत. आणि टॉयलेट एक प्रकारचा सिम्बॉल आहे, आणि तो सांगतोय की त्याचं जग किती छोटंसं आहे. जनरली लोक काय करतात तर, किंवा मग ते काय करतायत, त्याचे वडील हे विचार करतात कुठे जाऊन, टॉयलेटमध्ये जाऊन, म्हणजे त्यांचं जग सुद्धा तेवढं छोटंसं झालेलं आपल्याला दिसून येईल. कमिंग आउट ही ट्रम्बल ॲट द सिंक, द कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज ब्राऊन हँड्स. आणि ज्यावेळेस ते टॉयलेटमधून बाहेर येतात त्यावेळेस त्यांना दिसतंय, तो लेखक बघतो की त्याच्या वडिलाचे हात जे असतील ते काय होतात, ट्रम्बल म्हणजे थरथर कापतायत. कशामुळे, बिकॉज ऑफ दी कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज हँड्स, ते थंडगार पाणी त्यांच्या हातावरून जात आहे. तर इथं आपण सिम्बॉलायझेशन असं घेऊ शकतो की बाबा ते त्यांचे हात थरथर कापतात बिकॉज ऑफ दी ओल्ड एज, ते म्हातारे झाले असतील त्यामुळं, त्याचबरोबर त्या थंडगार पाण्यामुळं, त्याचबरोबर त्यांच्या विचारांमुळे सुद्धा त्यांचे हात काय होत असतील तर थरथर कापत आहेत. A few droplets cling to the graying hair
on his wrist. His sullen children have often refused to share jokes and secrets with him. A few droplets cling to the graying hairs on his wrist. इथं आता फ्यू ड्रॉपलेट्स म्हणजे पाण्याचे काही थेंब सुद्धा त्या लेखकाच्या वडिलांच्या रिस्टवर म्हणजे हातावर काय झाले तर त्यांच्या हातावरचे जे ग्रे कलरचे असे केस आहेत त्याच्यावर ते पडलेले आहेत. म्हणजे ड्रॉपलेट्स म्हणजे जीवन आणि ग्रे कलर्स म्हणजे ओल्ड एज आपल्याला सांगता येईल. His sullen children have often refused to share jokes and secret with him. त्याची जी काही बॅड टेम्पर, आता बॅड टेम्पर म्हणजे वाईट अशा स्वभावाची जी मुलं असतील ते काय करतात तर त्यांच्या वडिलांसोबत काय करत नाही, कुठल्या प्रकारचे जोक्स किंवा कुठल्या प्रकारचे सिक्रेट शेअर करत नाहीत. म्हणजे आपल्याला दिसतंय की ते काय करतात तर ते समजतात की त्यांचे वडील काय तर आउटडेटेड आहेत. He will now go to sleep listening to the static on the radio, dreaming of his ancestor and grandchildren, thinking of nomads entering a subcontinent through a narrow pass. These are some final lines. From these lines you can understand that he will now go to sleep. म्हणजे आता लेखक असं म्हणतोय किंवा पोएट असं म्हणतोय की त्याचे वडील आता झोपायला जात आहेत. लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ ते ऐकतायत. ड्रीमिंग ऑफ हिज ॲन्सेस्टर्स आणि स्वतःचे जे काही ॲन्सेस्टर असतील, पूर्वज असतील किंवा मग ग्रँड चिल्ड्रन असतील त्यांच्याबद्दल काय करतायत तर ते विचार करतायत. थिंकिंग ऑफ नोमॅड्स एंटरिंग अ सब कॉन्टिनेंट थ्रू अ नॅरो पास. कशा प्रकारे ते भटकणारे त्यांचे ॲन्सेस्टर असतील, कशा प्रकारे ते एक नॅरो पासने ह्या भारतातल्या सब कॉन्टिनेंटमध्ये ते काय झाले तर दाखल झालेत. आता रेफरन्स थोडा हिस्टॉरिकल आहे की कशा प्रकारे आर्य जे असतील हे भारतामध्ये आलेत. कुठून? खैबर खिंडीतून किंवा मग त्या खैबरच्या पासमधून कशा प्रकारे ते भारतात आले याबद्दल आता लेखकाचे वडील काय करतायत तर विचार करतायत. म्हणजे त्यांचे जे ॲन्सेस्टर असतील किंवा ग्रँड चिल्ड्रन्स असतील ते कशा प्रकारे त्या खैबर खिंडीतून किंवा मग त्या नॅरो अशा रस्त्यातून, अशा अरुंद अशा रस्त्यातून ते भारतात कसे दाखल झाले याबद्दल ते झोपताना विचार करत आहेत. अतिशय छान अशा प्रकारची पोएम आपल्याला दिसते की कशा प्रकारे लेखकाचे वडील हे इतकं सहन करतायत आणि कशा प्रकारे ते ह्या मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये एकांत जीवन जगतायत. इवन त्यांचे जे मुलं असतील ते सुद्धा काय करत नाही, त्यांच्यासोबत कुठल्या प्रकारचे जोक्स किंवा मग सिक्रेट्स शेअर करत नाहीत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत असणारे जे काही लोक असतील ते सुद्धा त्यांच्यासोबत त्या ट्रेनमध्ये बोलत नाहीत. म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो थोडक्यात एक छानसा शब्द त्याला तो आहे तो म्हणजे ॲलिनेशन आपल्याला दिसून येतं की समाजात राहून सुद्धा ते कसे आहेत तर एकटे आहेत. इथे आपली पोएम संपून जाते. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईक, शेअर अँड कमेंट करायला विसरू नका. टेक केअर अँड गुड बाय.